हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जस्ट तुमचं ना फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट केलं आहे मिशनचं, बरोबर की नाही? त्यामुळे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक बघतो आहे. स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिकमध्ये आपण जस्ट बेसिक इंट्रोडक्शन वगैरे पार्ट बघितलं होतं आणि पार्टिशन फंक्शन मागच्या टॉपिकमध्ये आपण पार्टिशन फंक्शन आणि त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे काय ते आपण डिस्कस केलं होतं, बरोबर की नाही? कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, ठीक आहे? आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार तो म्हणजे स्टेरिलिंग फॉर्म्युला, ठीक आहे? तुम्हाला याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला जातो. 4 मार्क्सला किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारलाच जातो. तो क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारे डिस्कस करणार आपण थोडं फिजिकल लँग्वेज आहे, थोडंसं तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार नाही एवढं, ठीक आहे? आता बघा, क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन. नेमकं स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन काय आहे त्याआधी आपण माहिती करून घेऊयात, मग आपण क्वेश्चन सॉल्व करूया, ठीक आहे? आता बघा, जी तुमची आली त्याच्या आधी आपल्याला एक सिम्पल एक प्रोसेस करावी लागेल. ती म्हणजेच काय की नेमकं आता फॅक्टोरियल आपण सुरुवात केली जे तर तुम्हाला बेसिक पार्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता फॅक्टोरियल म्हणजे काय? फॅक्टोरियल तुम्ही काढलेच असणार, तर तुम्हाला फॅक्टोरियल कसे काढणार बघा. जर सपोज तुम्हाला जर एखादा कुठला तरी नंबर दिला आहे, आता व्हॉटएव्हर जो काही नंबर असेल तो, आता 5चा फॅक्टोरियल काढायला तर तुम्ही काय करणार? 5 × 4 करणार, नंतर 3 करणार, नंतर 2 करणार, नंतर 1 करणार, ठीक आहे? मग याचं मल्टिप्लिकेशन करणार, तो तुम्हाला काय 5 4 जा किती झालं 20 3 जा 60, तुमचं काय आलं 120 आन्सर आलं, बरोबर की नाही? ह्या प्रकारे तुम्ही काय करणार? फॅक्टोरियल काढणार, ठीक आहे? जर 5चा फॅक्टोरियल तुम्ही ह्या प्रकारे, जर 6 असेल तर 6चा बरोबर 6 5 4 3 2 1, म्हणजे तुमची जस्ट तुम्ही काय करणार 1पर्यंत तुम्ही येणार, बरोबर की नाही? म्हणजे 1 मायनस कमी करत जाणार, लास्ट तुम्ही काय जो नंबर आपला 1 असतो तिथपर्यंत येणार, बरोबर की नाही? ह्याच तुम्ही ह्या प्रकारे फॅक्टोरियल कळताय ना? तर आता सपोज जर तुम्हाला 100चा दिला आहे तर तुम्ही 100चा फॅक्टोरियल कशा प्रकारे काढणार? तर तुम्ही ह्याच प्रकारे काढणार, ठीक आहे ना? 100 99 97 91 वॉटएव्हर जितका काय असणार तितका, आणि लास्ट तुम्ही काय करणार 1पर्यंत येणार, ठीक आहे? मग ही मेथड कशी झाली थोडीशी तुम्हाला लक्षात आलं की जस्ट TDS म्हणजे जस्ट एक प्रकारची अवघड मेथड आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करायला जाणार, तुमचं काहीतरी मिस्टेक होऊ शकतात किंवा जस्ट तुम्हाला एवढं प्रकारचं फॅक्टोरियल काढायला किंवा जस्ट बोरिंग पण होऊ शकते, बरोबर की नाही? तर जे सायंटिस्ट होते ना, स्टेरिलिंग सायंटिस्ट मॅथमॅटिक्सचे सायंटिस्ट होते ना, त्यांनी एक सिम्पल आपल्याला रूल सांगितला आहे. तो म्हणजेच काय की तुम्ही जर लॉगिंग केला, नॅचरल लॉगिंग वगैरे केला तर तुम्हाला ही मेथड तुम्हाला इझी जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. मग ती कोणती मेथड आहे, ती कशाप्रकारे त्यांनी सॉल्व करून दाखवली, तर तो फॉर्म्युला आपण बघणार, ठीक आहे? आज म्हणजे त्याला तुम्ही काय स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन किंवा स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन मेथड वगैरे असं तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे? आता ही मेथडमध्ये जर तुम्हाला जर आता लार्ज नंबर असणार आहे, सपोज जर तुमचं जर n = लार्ज नंबर तुम्ही सांगू शकता की 1000 व्हॅल्यू असेल, 5000 असणार, वॉटएव्हर जे काही असणार आहे. n म्हणजे काय जस्ट लार्ज नंबर ऑफ व्हॅल्यू, आणि ती लार्ज नंबर ऑफ व्हॅल्यू आपल्याला काय करता येणार नाही, काढता येणार नाही, बरोबर की नाही? हे थोडंसं किचकट जाणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन काढा किंवा कशाने काढा तरी तुम्हाला काय कसं होणार आहे, किचकट जाणार आहे, बरोबर की नाही? आता बघा, व्हेन द n इज काय सांगितलं तुम्ही, n इज द व्हेरी लार्ज इन द n फॅक्टोरियल. आता तुम्ही n म्हणजेच काय, जी पण तुमची बिग कुठली तरी लार्ज व्हॅल्यू असणार, n म्हणजे जस्ट नंबर दिला आहे आपण, ती काय असणार आहे लार्ज व्हॅल्यू तुम्ही म्हणू शकता. देन द n फॅक्टोरियल बिकॉन व्हेरी लार्ज अँड सो दॅट द कम्प्युटेशन बिकॉन क्वाईट अँड टेडियस प्रोसेस. ही प्रोसेस कशी होऊन जाते थोडीशी म्हणजे जस्ट किचकट होऊन जाते, बरोबर की नाही? मग स्टेरिंग काय सजेस्ट करतात की मेथड इज द फ्लूला लॉगिंग तुम्ही LN म्हणजे नॅचरल लॉगिंग तुम्ही मेथड यूज करा, तर ती तुम्हाला कशी असणार आहे, इझी जाणार आहे. LN फॅक्टोरियल व्हेन n इज द व्हेरी लार्ज ॲज फॉलो. तर त्यांनी सांगितली की कशा प्रकारे तुम्ही सॉल्व करा. आधी फॅक्टोरियल काढणार, नॉर्मली तुम्ही नॅचरल जशी फॅक्टोरियल काढणार तशी काढणार आहे तुम्ही, ठीक आहे? म्हणजेच काय n फॅक्टोरियल n -1 n -2 आणि 4 3 2 1 वॉट जिथपर्यंत असणार आहे तिथपर्यंत तुम्ही करा, किंवा याला तुम्ही या प्रकारे पण राईट डाऊन करू शकता की n फॅक्टोरियल 1 2 3 4 देन n -1 n. म्हणजे आपण काय करा त्याला जस्ट अपोजिट म्हणजे ह्या प्रकारे राईट डाऊन केलं तर ह्या प्रकारे पण राईट डाऊन तुम्ही करू शकतात. करताय तर आता टेकिंग द नॅचरल लॉग ऑन बोथ साईड. म्हणजे आता तुम्हाला माहिती की लॉगिंग केल्यानंतर अँटी लॉग वगैरे तुम्हाला हे बघितलं असणार आपण, बरोबर की एक्झाम्पल सॉल्व करताना. तर आता तुम्ही सिम्पल काय करणार, लॉगिंग करणार आहे, ठीक आहे? दोघी साईडला बोथ साईडला काय करणार, लॉग करणार आहे, ठीक आहे? लॉग तुम्ही कशाने डिनोट करा, LN ने डिनोट करतात, माहिती आहे ना?
एल एन फॅक्टोरियल, हा तुमचा काय झाला एल एन फॅक्टोरियल इक्वल टू द, तुम्ही फक्त काय केलं ह्या व्हॅल्यूमध्ये काय करते तुम्ही काय करणार पुटअप करणार एल एन, ठीक आहे. एल एन 1 2 3 4, हा डॉट म्हणजेच काय तुमचा इंटू असणार, मल्टिप्लिकेशन असणार, ठीक आहे. तुम्ही कुठपर्यंत व्हॅल्यू घ्या, एन म्हणजे नंबर ऑफ जेवढे फॅक्टर असतात तुम्हाला n-1, एन म्हणजेच काय तुमचा नंबर ऑफ फॅक्टर तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. आता तुम्ही सिम्पली काय करा, तुम्हाला व्हॅल्यू जो तुमचा फॉर्म्युला आहे लॉग ए इंटू बीचा फॉर्म्युला काय म्हणतो की लॉग ए इंटू बी इक्वल टू द लॉग ए प्लस लॉग बी, ह्या प्रकारे ना. म्हणजे ती काय तुम्ही करणार आहे इथं फुटअप करणार एल एन लॉग म्हणजे एल एन फॅक्टोरियल इक्वल टू द एल एन. आता सेपरेटली तुम्ही काय करणार आहे राईट डाऊन करणार आहे, ठीक आहे. एल एनची व्हॅल्यू टाकून 1 प्लस एल एन 2 प्लस 3 मोठ्यावर 4 जेवढं तुम्ही असणार आहे तेवढं घेणार, ठीक आहे. एल एन-1 देन एल एन फॅक्टोरियल. इथपर्यंत तुम्ही आलेत, कळलेत आय थिंक तुम्हाला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यावर जाणार आपण. म्हणजे आता काय करणार तुम्ही हे सगळ्यांची काय करणार सम करणार, म्हणजेच काय करणार समेशन म्हणजे काय समेशन म्हणजे सम केली, बरोबर की नाही. एल एन फॅक्टोरियल इक्वल टू द समेशन ऑफ एन, तुमचा जो काय समेशन ऑफ द एन इज इक्वल टू द 1 एल एन एक्स. ही व्हॅल्यू तुमची आलेली, तुमची ही काय झाली फर्स्ट इक्वेशन तुमचं हे आलेलं आहे, बरोबर की नाही. तुम्ही काय करणार मग व्हेन इज द व्हेरी लार्ज नंबर आहे इन द आरएचएस इन द इक्वेशन फर्स्ट कॅन बी रिटर्न ॲज. आता तुम्ही काय करणार ह्या व्हॅल्यूला, आता आपल्याला जर खूप लॉंग व्हॅल्यू म्हणजे जस्ट नंबर ऑफ लार्ज व्हॅल्यू जर यांची, तर तुम्हाला समेशन करून चालेल का नाही, त्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल, बरोबर की नाही. इंटिग्रेशनने ती व्हॅल्यू थोडी अजून इझी होत जाईल, ठीक आहे. तर जसं आपण म्हणजे खूप लॉंग व्हॅल्यू ही हा लार्ज नंबर आहे, लार्ज व्हॅल्यू आहे, तर ती तुम्हाला कशी कळायला तर तुम्ही काय कशाने करणार आहे इंटिग्रेशनने करणार आहे, ठीक आहे. आता जसं एल एन ती व्हॅल्यू तुम्ही घेतलेला आहे, ओके. त्या फॉर्म्युलामध्ये एन फॅक्टोरियल इक्वल टू द 1 इंटू द एन देन एल एन एक्स डी एक्स, एल एन एक्स इंटू डी एक्स. आता तुम्हाला माहिती तुम्ही मोस्ट ऑफ करून फॉर्म्युला बघितला असेल की यू व्ही डी एक्स, तुम्ही याला यू म्हणू शकता याला व्ही म्हणू शकता, ठीक आहे. डी एक्सचे तुम्ही काय करणार याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करणार. हा इंटिग्रेशन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, फिजिक्समध्ये पण शिकला आहे तुम्ही, ओके. यू देन इंटिग्रेशन ऑफ द व्ही डी एक्स मायनस डी यू डी एक्स व्ही डी एक्स, याच्यामध्ये पण काय करणार आहे आपण फक्त व्हॅल्यू पुटअप करत जाणार आहे, ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. जसं तुम्ही जेवढं म्हणजे आपल्याला ह्या काही गोष्टीत ना तर जेवढं इझी समजवता येतं किंवा स्वतःला जेवढं इझी सांगता येईल ना तेवढं समजवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आता बघा काय घेतलं आपण फक्त व्हॅल्यू पुटअप केला, बरोबर की नाही. एन फॅक्टोरियल इक्वल टू द 1 इंटिग्रेशन तुम्ही काय एल एन एक्स, आणि तुम्ही काय करता आता व्हीची व्हॅल्यू काय करा तुम्ही काय करणार आता डी एस काढला तुम्ही व्हीची व्हॅल्यू काय करणार 1 घेणार इथं, बरोबर की नाही. 1 डी एस घेतला आहे, कळतं आहे 1 डी एस घेतला आहे. आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय करणार एन फॅक्टोरियल इक्वल टू द एल एन एक्स काय केला बाहेर काढला एल एन एक्स ह्या प्रकारे, कळतं आहे का. यू घेतला नंतर काय केला व्हीची व्हॅल्यू आता टाकणार. व्हीची व्हॅल्यू काय घेतली तुम्ही 1 घेतला आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही काय सेपरेटली तुम्ही इंटिग्रेशन करता, आता काय करता सेपरेटली इंटिग्रेशन करता. जस्ट एक्सपांड फॉर्म म्हणतो ना आपण, एक्सपांड फॉर्म म्हणतो ना त्या प्रकारे करणार आहे, ठीक आहे. आता याला काय करा सेपरेटली तुम्ही 1 डी एक्स घेतला सेपरेटली, नंतर मायनस 1 इंटू एन म्हणजेच काय तुमचे फॅक्टोरियल सांगते मी, ठीक आहे. फॅक्टोरियल कन्फ्युजन होऊ नका जास्त, ठीक आहे. तुमचा हा डी. आता यूची व्हॅल्यू काय घेतली आपण एक्स घेतली, बरोबर की नाही. एक्स घेतली, एक्सची व्हॅल्यू काय एल एन एक्स आणि अपॉन द डी एक्स, आणि दे बीची व्हॅल्यू काय बरं का सांगा 1 डी एक्स, आणि तुमचा हा डी एक्स तर होता ऑलरेडी, बरोबर की नाही. डेरिव्हेशन तुम्हाला जर तुम्ही इंटिग्रेशन घेता तर तुम्हाला डी एक्स घ्यावाच लागणार आहे, माहिती आहे ना फॉर्म्युला. तुम्ही जर इंटिग्रेशन करता तुम्हाला डी एक्स घ्यावाच लागणार आहे. तर इथपर्यंत आय थिंक कन्फ्युजन नाही आहे, ठीक आहे. एन फॅक्टोरियल इक्वल टू आता तुम्ही काय करणार फक्त तुम्ही काय करता त्याला व्हॅल्यूमध्ये याच्यामध्ये कम्पॅरिझनमध्ये टाकणार आहे, ठीक आहे. एन एक्स तुमचाला एक्स आणि तुमचा हा जस्ट 1 इंटू एन कळतं आहे, मायनस फक्त तुम्ही 1 इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स जो घेतला तो 1 अपॉन एक्स डी एक्स, हा एक्स डी एक्स तुमचा काय होईल नेक्स्ट पोझिशनला काय होऊन जाईल हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल डी एक्स काय होऊन जाईल कॅन्सल आउट होऊन जाईल, कळतं आहे ना. एक्स काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झाल्यानंतर काय एन फॅक्टोरियल इक्वल टू द एन तुमचाला हा एन आपण काढला ना पुढे एक्सची व्हॅल्यू काय होणार 1 1 इंटू 1 एक्सची व्हॅल्यू काय सांगितलं पण 1 इंटू 1 काय होऊन जाईल ऑब्वियसली तुमचं काय होणार आहे नेक्स्ट कंडिशनला काय 0 होऊन जाईल.
तुमचा सेपरेटली तुम्ही काय केला, हा एक्स तर गेला होता म्हणून तुम्ही 1 dx लिहिण्यापेक्षा dx राईट डाऊन करणार आहे, बरोबर की नाही. 1 and 1 dx. मला जेवढं इझी समजवता येतं तेवढं इझी म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करते, पण बाकी अंडरस्टँडिंग तुम्हाला करायची, ठीक आहे, कारण फिजिकल केमिस्ट्री आहे. नेक्स्ट काय घेणार आपण, नेक्स्ट पुढे थेरममध्ये काय होणार, इथपर्यंत व्हॅल्यू आली आहे ती तुमची, बरोबर ना. एन फॅक्टोरियल इक्वल टू द एन फक्त व्हॅल्यू काय केलं आपण पुटअप केला, एन तुमचा आला एन मायनस 1 × 1 काय सांगितलं तर मी 0 सांगितलं. 1 × 1 काय होतं तिथं 0 घेतलं आहे आणि जस्ट व्हॅल्यू काय केलं आहे x1 n नंबर ऑफ फॅक्टोरियल तुम्ही म्हणू शकता सिम्पली प्रकारे. म्हणजेच काय एन नंबर ऑफ म्हणजे एन फॅक्टोरियल इक्वल टू द एन. आता काय केलं, याला कॉमन काढून घेतला आपण, ठीक आहे. एन तुमचा एन मायनस एन मायनस 1 हा तुमचा एन मायनस काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. हे तुमचं काय झालं सेकंड इक्वेशन आहे. मग एन इज द व्हेरी लास्ट. तुम्ही एन मायनस 1 नियरली अबाउट एन पण राईट डाऊन केला किंवा एन मायनस 1 राईट डाऊन केला तरी चालणार, ठीक आहे ना, बरोबर की नाही. आता 5 × 4 केला काय, 4 × 5 केला काय, दोघांचा आन्सर सेमच येणार आहे, बरोबर की नाही. ह्या प्रकारे सो तुमचं लास्ट आन्सर तुमचं जे स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन आहे ते कसं असणार आहे, मग एन फॅक्टर इक्वल टू द एन तुमचा आला एन मायनस एन. म्हणजे एन तुमचे काय घेणार, तुम्ही जे नंबर जो काही नंबर आपण दिलेला आहे, एन म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितली की जी व्हॅल्यू असणार आहे ती सांगते मी, ठीक आहे. पण इथं आपण काय घेतलं आहे, एन पकडलं आहे, कळतं आहे ना. हेच तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे, बरोबर की नाही. यालाच तुम्ही काय म्हणता स्टेरिलिंग ॲप्रॉक्सिमेशन म्हणतात. ओके, तुम्हाला आय थिंक इथपर्यंत कन्फ्युजन नसणारच असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.